नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC 24/7 या तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षेची एक्झाम 9 नोव्हेंबरला झाली होती. ओके, पहिली आन्सर की तर आलीच आहे. आज कालच आपली काय आलेली आहे, दुसरी आन्सर की आलेली आहे. तर ह्या दुसऱ्या आन्सर कीमध्ये काय बदल झालेले आहेत, तर ह्या दुसऱ्या आन्सर कीनुसार 2 क्वेश्चन काय झालेले आहेत तर रद्द झालेले आहेत आणि 5 क्वेश्चन काय झालेले आहेत तर क्वेश्चनचा आन्सर काय झालेला आहे तर चेंज झाले आहे. सो याच्यामुळे ह्यूज डिफरन्स होणार आहे. मार्क काय होते बऱ्यापैकी, आपण जो एक सर्वे बघितला टेलिग्रामला, तर बऱ्यापैकी मुलांचे मार्क काय झालेले आहेत तर डिक्रीज झालेले आहेत. तर किती मार्कांनी विचारलं तर एक 5 ते 7 मार्कांनी मार्क काय झालेले आहेत तर डिक्लेअर झाले का चेंज झालेले आहेत. क्वेश्चन काय झालेले आहेत चेंज. म्हणजे जे मुलं अगोदर 122 120 स्कोर सांगत होते त्या मुलांचा स्कोर सुद्धा आता किती आलेला आहे 115. एक मिनिट, किती आलेला आहे तर 115 112 असा स्कोर आलेला आहे. कारण का 5 क्वेश्चन काय झालेले आहेत चेंज झालेले आहेत. सो पेपर थोडा मी म्हणेन मीडियम टू काय होता, जर काठीण्य पातळी विचारली तर मीडियम टू काय होता टफ होता. एवढा इझी पेपर नव्हता. आणि त्यातल्या त्यात वॅकन्सी कशी आहेत कमी आहेत. 127 काय आहेत वॅकन्सी आहेत फक्त राज्यसेवेसाठी, सामान्य प्रशासन विभाग म्हणतो आपण. तर 127 वॅकन्सी आहे. सो वॅकन्सी खूपच कमी आहेत. सो कट ऑफ मे बी काय लागू शकतो, थोडासा हाय लागू शकतो. आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, नक्की तुम्हाला समजून जाईल. सो गेल्या वर्षीचा कट ऑफ 470 जागा होत्या. ओके, तरी सुद्धा 117 पॉईंट काय लागला होता 50 काय लागला होता कट ऑफ लागला. पण तो शेवटचा काय होता MCQ पॅटर्नचा होता, अटेम्प्ट होता मुलांचा, त्यामुळे मुलांनी भरपूर अभ्यास केला होता. यावेळी कसं झालेलं आहे, कोर राज्यसेवा करणारे मुलांनी एक्झाम काय दिलेले आहेत कमी दिलेले आहेत. म्हणजे ते गेलेच नव्हते. आय थिंक कोर राज्यसेवा म्हणजे ज्यांना MCQ पॅटर्न हवा होता अशी मुलं जे अभ्यास करायची राज्यसेवेचा, ती मुलं ह्या गेली नव्हती एक्झामला. सो मे बी कट ऑफ काय असू शकतो 120 म्हणतो ना आपण, जो होतो 122 125 लागू शकतो. आपल्याला तेच बघायचं आहे. आपण वन बाय वन काय करूया, आपण त्याचा अभ्यास करूया. किती जागा आहेत बघा पहिल्यांदा. तर ह्या वर्षी प्रशासन विभागामध्ये 127 जागा आहेत. म्हणजे आपल्या याच्यामध्ये DYSP-DC वगैरे तहसीलदार वगैरे पदं नाही आहे त्याच्यामध्ये. महसूल वन विभागामध्ये 144 जागा आहेत आणि बांधकाम विभागामध्ये किती आहेत 100, म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी 100, इंजिनिअरिंगसाठी 114, 385. आपल्याला ही जागा महत्त्वाची, आपल्याला महत्त्वाची जागा काय आहे तर आपल्याला ही 127 जागा, म्हणजे खूपच कमी जागा आहेत. मे बी जागा ॲड होऊ शकतात पण शक्यता कमी वाटते. ओके, हे 2 क्वेश्चन काय झालेले आहेत तर रद्द झालेले आहेत. एक 36 ए सेटमधलं आणि एक 90. हे 2 क्वेश्चन काय झालेले आहेत रद्द झालेले आहेत. त्यामुळे 98 क्वेश्चन आणि 5 क्वेश्चन काय झालेले आहेत चेंज झालेले आहेत. सो कट ऑफवर काय बदल होऊ शकतो, जर मला विचारलं असतं तर की पहिल्या आन्सर कीनुसार कट ऑफ, ॲक्च्युली कट ऑफ एक्सपेक्टेड कट ऑफ किती असायला पाहिजे होतं पहिल्या आन्सर की, जेव्हा आन्सर वगैरे बदलली नव्हती. तर मी सांगत होतो 122 प्लस काय लागत होते असू शकतो कट ऑफ असू शकतो ओपन जनरलचा. मुलींचा याच्यामध्ये तुम्ही 6 ते 8 मार्क काय करा तुम्ही कमी करा, म्हणजे मुलींचा 115 पर्यंत असू शकतो. मुलींचा किती असू शकतो 115 ला. मी काय म्हणतो फर्स्ट आन्सर केले. सो आता काय झालेलं आहे, 5 क्वेश्चन बदललेले आहेत आणि 2 क्वेश्चन रद्द झालेले आहेत. त्यामुळे कट ऑफ काय चेंज होऊ शकतो. आपण पहिल्या आन्सर कीनुसार पोल घेतला होता, तर त्या पोलमध्ये काय सांगितलं होतं बघा, काय होतं या पोलमध्ये, तर बऱ्यापैकी जो आपल्याला दिसतोय की सर्वाधिक आपल्याला जो दिसत नाही एकत्र की ह्या रेंजमध्ये लोकांचे काय आहे स्कोअर आहेत. ओके, किती जणांनी वोट केलं होतं, एक एवढा डेटा आपल्याला येणं पाहिजे. 6478 मुलांनी काय केलं होतं वोट केलं होतं याच्यामध्ये. पण महत्त्वाचं काय, 150 फक्त 127 जागा आहेत. ओके, कास्ट वाईज गेला तर तेवढ्या पण कमी, म्हणतात ना प्रत्येकाला कमी. सो आपल्याला ह्या रेंजमध्ये शोधावं लागलं. ही जी मुलं आहेत एवढी इनफ मुलं आहेत, एवढी काय आहेत इनफ मुलं आहेत की 127 × 16. ओके, जवळपास एक नाही म्हटलं तर एक 3-4 हजार मुलं काय असणार फक्त ह्या वर्षी मेन्स देणार, जर जागा एवढ्याच राहिल्या तर राज्यसेवेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या. सो एवढी मुलं असणार आहेत की ज्यांनी काय केलं असेल स्कोअर 120च्या वर केलेला असणार आहे. सो एवढी मुलं हमखास असणार आहे. सो काय असू शकतं कट ऑफची, हा फिक्स नाही आहे, डायनॅमिक आहे. कशावर डिपेंड आहे, पेपरची काठीण्य पातळी किती कशी होती, पेपर इझी होता का टफ, मीडियम होता की टफ होता. तर मी म्हणेन मीडियम टू काय होता थोडासा टफ पेपर होता. सो
एवढा पण इझी नव्हता. कोर MPSC करणारे नव्हते मुलं जास्त आपल्याकडे. ओके. पेपर किती कठीण होता, किती कॅन्डिडेट सिरियस होते, तर ह्यावेळी बऱ्यापैकी म्हणतात ना अर्धी, म्हणजे 1 ते 1.5 लाख मुलांनीच फक्त काय बोलले असेल एक्झाम दिलेली असणार आहे. कमी, एकदम कमी होतं. कारण का डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालेला आहे. त्यामुळे कोर MPSC करणारी मुलं काय झाली, बाहेर गेलेली आहेत. सो कमी मुलं होती. कॅन्डिडेट सिरियस. वॅकेन्सी किती आहे, तर 127च वॅकेन्सी आहेत. खूपच कमी आहेत. कॅटेगरी वाईज रिझर्वेशन केलं जातं. ओके. सो आपण बघूया ह्या वर्षीचं म्हणजे सेकंड आन्सर की नाही फायनल कट ऑफ काय असू शकतो. सो आपण प्रेडिक्शन करूया. मे बी ही प्रेडिक्शन काय असू शकते, चुकीचं असू शकते. पण एक मी म्हणेन की मिनिमम याच्या खाली तरी येऊ शकत नाही कट ऑफ. ओके. याच्यापेक्षा जास्त लागू शकतो, पण याच्यापेक्षा खाली येऊ शकत नाही. तो मी तुम्हाला आता कट ऑफ सांगणार आहे. सो काय बघा, ओपनसाठी मी सांगतोय तुम्हाला 115. ओपनसाठी 115 ते 120च्या दरम्यान काय लागू शकतो, कट ऑफ लागू शकतो. फिमेल 112 117 म्हणजे 115 म्हणजे 5 मार्काचा इथे होऊ शकतो. OBC वाले सेम 115 120च्या दरम्यान कट ऑफ लागू शकतो. 112 117. SCBC पण सेम, काही चेंज होणार नाही. 112 120च्या 115 120च्या दरम्यान कट ऑफ असेल. 112 117च्या दरम्यान काय असेल, कट ऑफ असेल. EWS म्हणेन मी 110 ते 115च्या दरम्यान. आणि महिला 105 ते 110च्या दरम्यान काय असेल, महिलांचा कट ऑफ असेल EWS. SC वाले 105 ते 110च्या दरम्यान. महिला 100 ते 105 दरम्यान असू शकतो. आणि ST मी म्हणेन 95 ते 100च्या दरम्यान, किंवा सॉरी 100 ते 105च्या दरम्यान. आणि महिला 95 ते 100च्या दरम्यान. सो असा कट ऑफ असणार आहे. जर तुमचा स्कोर, मी आता सांगतोय, जर तुमचा स्कोर ओपनवाल्यांसाठी सांगतोय मी, जर तुमचा स्कोर 115 प्लस आहे, तर तुम्ही डोळे झाकून काय करा, मेन्सची तयारी करा. अदरवाईज आपली क्लास 2ची एक्झाम उद्याच होणार आहे. सो तुम्ही तिकडे फोकस केलं पाहिजे. ती सिक्युअर करून ठेवा. तिची मेन्स होणार आहे मे मध्ये. ओके. सो क्लास 2वर फोकस करा. उद्याच्या 4 तारखेच्या 4 जानेवारीच्या ती सुद्धा एक्झाम आपली निघाली पाहिजे. ओके. क्लास 2 पण सिक्युअर करून ठेवा सर. राज्यसेवा जर नाही झाली तर तुमच्याकडे हा एक ऑप्शन असावा. ओके. सो फायनल एक समरी करतो, मी समराईज करतो. जर तुमचा स्कोर मेल म्हणतोय 115 प्लस असेल, ओपनवाले, OBC वाले आणि SCBC, तर तुम्ही मेन्सचा अभ्यास करावा. अदरवाईज ग्रुप 2. 115च्या खाली तर कट ऑफ लागणारच नाही, मी तुम्हाला सांगतोय. 115च्या कट ऑफ खाली येणार नाही. 120 लागेल, पण 115च्या खाली येणार नाही. फिमेल, तुमचा स्कोर जर 110च्या वरती असेल, तर तुम्ही मेन्सचा अभ्यास करायला काही हरकत नाही आहे. दिवस कमी राहिलेले आहेत आता, फक्त मोजून 2 महिने. 2 महिने काय असतील, 2 ते 3 महिने काय असेल मेन्सला तुम्हाला भेटू शकतात. तुम्हाला ऑप्शनल त्याच्यामध्ये करायचं आहे GS चे 1 to 4 पेपर्स आणि एसे, असं 1750 मार्काची तुम्हाला काय असणार आहे, एक्झाम असणार आहे. मॅरेथॉन आहे. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करत राहा. जर तुमचा फुल फोकस राज्यसेवा असेल तर काय करत राहा, रिव्हिजन आणि आन्सर रायटिंग. आन्सर रायटिंग तुम्ही UPSCचे तुम्ही PYQ बघितलेत तरी खूप चांगलं राहील. ओके. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद. ऑल द व्हेरी बेस्ट. जय हिंद मित्रांनो.